पालघर के मुख्य मार्ग के हुतात्मा चौक पर बहुजन समाज न्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिति की ओर से परभणी में दलित परिवार के साथ हुए अन्याय के विरुद्ध धरना प्रदर्शन किया। इस दौरान सैकड़ों की संख्या में लोगों ने हाथों पर काली पट्टियां बांधकर विरोध धरना प्रदर्शन में भाग लिया। प्रदर्शनकारियों के अनुसार धरना महाराष्ट्र के परभणी की घटना के साथ साथ केंद्रीय गृह मंत्री अमित शाह द्वारा बाबा साहेब आम्बेडकर के विषय में दिए विवादित बयान को लेकर किया गया था, जिसमें सभी लोगों ने अपने अपने विचार रखे। पेश है हमारे बॉयसर के संवाददाता विक्की सिंह की यह खास रिपोर्ट। एक समीकरण निर्माण करायचं आहे। त्या निर्माण करायच्या मागे खूप मोठा राजकारण चालू आहे। जो डोक्यामध्ये मनोवत घेऊन जे वरती बसलेले आहेत त्या विषयांना गंभीरताने घेणं गरजेचं आहे। हा काही छोटा मोठा विषय नाहीये। आपल्यामध्ये सूर्यवंशी राहिले नाही, त्या सहित आलेले आहेत, पण तो फक्त एक विचार नाही, त्यांना जाणून बुजून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे की समाजामध्ये एक मेसेज भेटणं गरजेचं आहे। समाजात एक जर कार्यकर्ता मेला त्याच्या मागे हजार कार्यकर्ता गपचूप बसून जातील, आंदोलन मध्ये येणार नाही, घाबरून बसतील। एक लक्षात घ्या, या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आमच्यातर्फून आम्ही विनंती करणार नाही जाधव साहेब, विनंती हा विषयच नाहीये। इथे आदेश आहे, तिथे आदेश आहे, या आदेशावरती तुम्हाला कारवाई करायचीच आहे। नसेल जमत तर सरळ सांगू नका की आम्ही काही कारवाई करणार नाही, मग आम्ही बघतो आम्ही कशी कारवाई करतो, ते आमचा समाज बघेल, आमचा समाज वगैरे कसं कारवाई करायची। मी राज्यभर आणि देशाबरोबर बोलणार नाही, कारण की सगळे चालूच आहे। राजस्थानमध्ये एका 7 वर्षाच्या मुलाला मटक्याला हात लावला म्हणून मारून टाकलं, मास्तरला आणि त्याला सोडून टाकला, गोळीवरती चढला म्हणून मारून टाकला। आता लेटेस्ट गोष्ट यूपी मध्ये गोळी चढली, त्याला पोलीस प्रोटेक्शन घ्यावे लागले। म्हणजे जो भीतीचा निर्माण आहे, जो विषय चालू आहे, या विषयाला समजून घेणं गरजेचं आहे। आपण संविधानावर जाऊया, संविधान सुरक्षित नाहीये। संविधान का इकडे बसलेले खुर्चीवरती जे उभे राहिले त्यांचाच आहे का? या रिक्षावाल्यांचा नाहीये, या अधिकारी बसले यांचा नाहीये, या व्यापारी मंडळाचा किंवा इकडे फिरणारा एक कामगार वर्ग आणि शेतकरी वर्गांचा नाहीये का? प्रत्येकाचं संविधान आहे। बाबासाहेब आंबेडकर काय कुठल्या एका दलितासाठी संविधान लिहून नाही केलेलं आहे, प्रत्येक वर्गासाठी घटकासाठी लिहून गेलेलं आहे। आणि त्याची जबाबदारी फक्त आम्ही नाही, प्रत्येक वर्गाने घेतलेली आहे। आज इकडे सगळे बांधव, सगळे समाजाचे बांधव बसलेले आहेत। मी जास्त राज्य आणि केंद्राचा बोलणार नाही, मी अगोदर सांगितलं, पण पालघर जिल्ह्याचं मी चेतावणी देतो, इथे हर्षल लोखंडे स्वतः उभा राहून बोलतोय। या जिल्ह्यामध्ये तुमचा सरकार आलेला आहे, लिहून घ्या, थोबड बघून घ्या, व्हिडिओ काढून घ्या। या जिल्ह्यामध्ये जर कोणी चुकीचा वर्तणूक केला, आमच्या आदिवासी बांधवाला घरातून घेतून काढला, रेल्वे असो, बुलेट ट्रेनचा विषय असो, समृद्धी महामार्ग असो किंवा इतर विषय असो, घरातून काढून काढला, जाती व्यवस्था निर्माण कोणी केली, परप्रांतावरून आलेले इकडे जर दादागिरी करतील, जसे 20 आमचे गेल्या टायमाला आंदोलनाला 20 जणांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, शांत बसायचं समजू नका, आता सुरू झालेला आहे। या जिल्ह्यात जर कोणी काही कार्यक्रम केला, कोणाला सोडण्यात येणार नाहीये। बाकी राज्य आम्ही पकडत नाही, पण जिल्ह्यात कोणी अधिकारी सुद्धा वेळात वागण्यात गेला सोडणार नाही, हे लिहून घ्या। परभणी समजू नका, पालघरचा इतिहास घाणेरडा आहे। हुतात्मा चौककडे उभे आहात, आम्ही हुतात्मा चौककडे आणि तलासरी नाणेवली हे आमचे हुतात्मा चौक आहे, लक्षात ठेवा। आपल्याशिवाय राहणार नाही आम्ही, इतिहास आमचा पालघर जिल्हा गाजवलेला आहे आणि या जंगलामध्ये आमचाच राज्य राहणार, या जंगलात आमचा राज्य आहे। बाहेर येऊन इथे आणि वेगळ्या कोणाला पालकमंत्री बनवून आणि दुसऱ्या वरती केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये बसून, कारण की आता इथे 128 प्रोजेक्ट आहे, 128 प्रोजेक्ट मध्ये तोटाल होणार आहे, मोठा प्रकरण होणार आहे, सगळ्यावरती जागा येणार आहे, सगळ्यावरती लाठीचार्ज होणार आहे। सावध राहा, विनंती केली सगळ्यांना, मी तुम्हाला पण विनंती केली, सावध राहा आणि जागृत राहा। आले फोडून काढा, सगळ्यांना फोडून काढा, उच्चारल्याशिवाय सोडायचं नाही। हे बऱ्याचशा गोष्टी आहेत, जास्त विषय मांडणार नाही, कारण की बरेच जणांना जायचंय, तरी 10 वाजेपासून आलेले आहेत, आम्ही तर समजा उशिरा आलेले आहेत। पण या जिल्ह्यामध्ये बाकी राज्यामध्ये समाजाला जागा होणं गरजेचं आहे। आज इथे आले पहिले 4 माणसं जमल्याचे याचा अर्थ नाही समाज फुटलेला आहे, तो वर्ग जर कामाला गेला तर तो जागा पण आहे, त्याला माहिती कामावरती काय करायचं आहे। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। पालघरमध्ये आम्ही चेतावणी देतो की सांभाळून राहा,
प्रामाणिक या, प्रामाणिक उत्तर भेटेल, प्रामाणिक या, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सहकार्य भेटेल, पण त्याच्यावरती बलजबरी करू नका ही विनंती करतो. जय भीम, लाल सलाम, जय महाराष्ट्र, जय हिंद. माहिती नाही का, अरे अमित शहा डोळे खोलून बोल, डोळे झाकून बोलू नको की आंबेडकर 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 काय करता, देव 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 बोला. अरे करोनामधून आला होतास का? अरे एवढी जनता नष्ट झाली त्यावेळेला तू कुठे होतास? अरे देवाने करुणा आठवली का डॉक्टरनी आठवली? अरे डोळे खोलून बोल. अमित शहा, या भारतामध्ये काय चाललेलं आहे आज जिथे जिथे मुख्यमंत्री यांना समजलं पाहिजे आणि सुरक्षा दिली